आज आपल्या सोलापूरमध्ये बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने सार्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्या विवाह सोहळ्याचे आयोजक आपल्या सोबत आहेत। त्या विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती ते आपल्याला देतील। 68वा धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्याचे परमनंट आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आज विवाह सोहळा संपन्न झाला। या विवाह सोहळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले सर्व युवक राजकीय सर्वांनी आशीर्वाद देऊन त्यांना शुभाशीर्वाद दिला। आज या ठिकाणी 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा सोलापूर शहर उत्तरचे परमनंट आमदार सन्माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झालेला आहे। सदरचा हा विवाह सोहळा वर्ष 7वे असून या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा लोक या विवाह सोहळ्यासाठी आलेले आहेत। खास करून रत्नागिरी, उस्मानाबाद, त्याचबरोबर पुणे, मुंबई या ठिकाणाहून मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी वराडी या ठिकाणी आलेले आहेत। सर्व पाहुण्यांची या ठिकाणी जेवणाची चोख बंदोबस्त या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर या नववधूवरास शुभ आशीर्वाद देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित होते। त्याचबरोबर या नव जोडप्यांना बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मणिमंगळसूत्र, त्यांना संसार उपयोगी भांडे, हे सगळ्या वस्तू आपण या बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी देतो। धन्यवाद।